आजारी आहात, तोंडाला चव नाहीये, घरी एकटेच आहात, एकट्यासाठी काय बनवायचं? स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला, झटपट असं होणारं काहीतरी हवं. रेसिपी अगदी सोपी आहे, कुणीही बनवू शकेल. कुकर गरम करून घेऊन त्याच्यामध्ये तूप घालून आपल्याकडे असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण मूग डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं आहे. गरजेनुसार पाणी घालून कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये भात अगदी मऊ लुसलुशीत शिजला जातो. भात थंड होईपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेणार आहोत. दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, तमालपत्र, लसूण, कढीपत्ता सगळं घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत. तयार तडका कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा कुकरमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. गरजेनुसार आपण इथे गरम पाणी ॲड करणार आहोत. पाणी घातल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला खिचडी व्यवस्थित शिजू द्यायची आहे.